स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा माझा मित्र आहे अजय आणि आज आम्ही चाललो आहे माऊली फोर्टला, जो आसनगाववरून जावं लागतं। तर आता आम्ही ट्रेनसाठी निघालो आहे दिव्यावरून। दिवा आसनगाव ट्रेन आहे 6:01ची। तर बघू कितीला पोचते आम्ही स्टेशनला। तर अजयने चहा घेतली आणि चाललं आहे चहाची मजा घेत। इकडे तर मी 2 तिकीट काढलेच, दिवा टू आसनगाव बघू शकता, 15-15, 30। तर फायनली आता मी ट्रेन पकडली आहे दिव्यावरून आणि घाई झाली त्यामुळे आता आम्ही मालडब्यात चढलो बघू शकता। आणि इकडून आता आम्ही आसनगावला उतरणार आहोत आणि मग तिकडून आम्हाला ऑटो करावी लागेल बेस विलेजसाठी। तर बघू किती वेळ लागतो ते, नाही तर मग बस पण ऑप्शन आहे। तर बस आम्हाला भेटले तर बरं होईल, कारण तेवढे पैसे पण वाचतील। तर रात्री जरा झोपायला पण उशीर झालेला, कारण हा भाई आला रात्री 1 वाजता। हा अजय जो ट्रेकर आहे, त्याची इन्स्टा आय डी देईन मी खाली मेन्शन करेन। तर बघू आता किती वेळ लागतो आहे आम्हाला। ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 6:30 तर वाजत आले, तर अजून 10-15 मिनटं लागतील आता पोचायला। पूर्ण ट्रेन सकाळी खाली आहे, हे एकच काका आहे ट्रेनमध्ये। थंडी बहुत आहे भाई। तर आता आम्ही आसनगाववरून ऑटो पकडली शहापूरसाठी आणि मग तिकडून बघू बस, नाही तर मग तिकडून ट्रेक चालू करू। तर आता निघालो आहे आम्ही शहापूरवरून, सॉरी आसनगाववरून शहापूरसाठी। आणि सकाळी आता वाजले 7। इकडून पण चालू केलं असतं, पण 6-6.5 किलोमीटर चालावं लागलं असतं, ते पण बेस पॉईंटला। मग त्यापेक्षा बघू ऑटो शहापूरहून किती वेळ लागेल तो। तर ऑटोने आता आम्ही शहापूर बस स्टँडला आलो आहे। तर बघू आता इकडून बस भेटते की माहुलीसाठी, कारण ते जे काका होते ते बोलले की जर तुम्ही ऑटो वगैरे केला तर 200-250 रुपये घेईल। तर बघू आता बसने इन्क्वायरी करू आम्ही, कारण बसने 20-30 रुपयात पोचू। जे ऑटोला 200-300 रुपये घालण्यापेक्षा 20-30 रुपयाने बरं पडेल। तर आता हे शहापूर बस स्टँड आहे, तिकडे बघू आम्ही इन्क्वायरी करू। इकडे आहे वाटतं डेपो, काउंटर इकडे असेल। तर आता मी विचारलं आहे काउंटरला, तर आज बोलले की इलेक्शन असल्यामुळे आज बस नाही आहे आणि इकडून 9 किलोमीटरचा चालावं लागेल बेस पॉईंटसाठी जायला। तर आता निघालो आहे आम्ही इकडून चालत। त्याच्या मागे बस आहेत ते इकडचे आहेत, ते मालगावचे वगैरे कुठे कुठे आहेत। तर माऊलीसाठी बस नाही, तर मी आणि अजय चाललो आहे आता चालत। कैसा लग रहा है अजय? 9 किलोमीटर है भाई, 9 किलोमीटर अपन चल के जाएंगे, मजा आ जाएगा, एनर्जी आएगा। तर आम्हाला ऑटो तर भेटली नाही, कारण ऑटो भेटलेली म्हणजे 400 रुपये उडत होता। तर आता आम्हाला टेम्पो भेटला, आता टेम्पोने चाललो आहे मी। ते आता पूर्ण नाही पण अर्ध्यापर्यंत तरी जाऊ। तर अर्ध्यापर्यंत बघू कितपर्यंत जातो आहे आम्ही, मग तिकडून परत चालत। तर माऊली फोर्टच्या रोडला आता ना मला हे कसं हॉटेल भारी बनवलेलं आहे बघू शकता, गाडीमध्ये हॉटेल आहे। तर हा टेम्पो आहे आणि त्याच्यावर हॉटेल बनवलेलं आहे। तर वर बघू शकतो आपण माऊली फोर्ट आहे आणि मागे एक गाव गेलं, तिकडे आम्हाला एक लहान मुलगा भेटलेला जो बाईक चालवत होता। लहान म्हणजे एवढा पण नव्हता, क्लासला गेलेला तो, 8वी-9वीचा असेल। तर त्याने आम्हाला तो ड्रॉप केला 1-1.5 किलोमीटर स्प्लेंडर प्लस आणि चाललोय आता चालत। अजून पुढे एक गाव भेटणार आहे। हे आता इकडे महादेव मंदिर आहे, जय बाबा महाकाल। आणि इकडून रोड स्टार्ट होतो ट्रेकिंगला जायला। तर आम्हाला काका भेटलेले एक, ज्यांनी आम्हाला ड्रॉप केलेले इथपर्यंत। तर त्यांचा हा ढाबा आहे, तर तिकडे जेवणाची ऑर्डर वगैरे पण घेतात, नंबर बोर्डवर आहेच। तर इकडे कोणाला यायचं असेल तर जेवणाची ऑर्डर पण देऊ शकता। ते बोलत होते की शनिवारचीच ऑर्डर आहे त्यांना 150 लोकांची। तर भरपूर लोक येतात इकडे।
तर चांगला पार्ट इकडे हा आहे की समोर किल्ला आहे आणि इकडे आता नवीन नवीन दुकानं वगैरे पण बनत आहेत. तर टुरिझमवर काम चाललं आहे इकडे. म्हणजे लोक येतात तर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था पण होतात. ते छोटे छोटे स्टॉल पण इकडे लागतात आता. तर इझिली पण काय पण खायचं वगैरे भेटू शकते इकडे, नाश्ता समजा किंवा जेवण वगैरे. तर एक चांगला गोष्ट आहे. कारण काही ठिकाणी असे असते की तिकडे पाण्याची बॉटल पण नाही भेटत, ते घेऊन जावी लागते. तर आम्ही पण आता येताना 4 लिटर पाणी घेऊनच आलो. तर एक चांगलं आहे इकडे. तर इकडे तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन 30 रुपये, दोघांचे 60 रुपयाची तिकीट काढावी लागते आणि मग इकडे एंट्री करावी लागते. तर याच्यावर मागे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत. जर तुम्ही वर कुठे मिस वगैरे झालात तर या नंबरवर कॉल करू शकता. तर हे काका आहेत तिकीट काउंटरवर आणि इकडून आता आत जायचं. जो ॲक्च्युअल ट्रेक चालू होणार आहे. खाली तिथे मंदिर वगैरे तिथं गाव होतं. तर हा ट्रेक आहे आणि तिकीट काढून आता चाललो आहे आम्ही ट्रेकसाठी. आणि वाजले आता सकाळी 9 वाजलेत सकाळचे. तर थोडा वेळ चालल्यानंतर एक छोटंसं ब्रिज भेटणार आहे चालायला. आणि खाली छोटीशी नदी आहे पण ती सुकलेली आहे. बरेच दिवस पाऊस नाही पडला. आता नोव्हेंबर महिना चालू आहे त्यामुळे. कसं वाटतं? मस्त मस्त. तर ऑलमोस्ट आता पोचतच झालो, बघू शकता मागे अजून तिथपर्यंतच राहिलं. बराच वेळ झाला चालून, भरपूर टाईमपास पण केला आम्ही. ह्याची जास्त व्हिडिओ काढत होतो. हा जे ह्याची जास्त व्हिडिओ आणि फोटो काढण्यात टाईमपास झाला. थँक्यू. फोटो नाही तर लवकर पोचलो असतो आम्ही. 1.5-2 तासाचा ट्रेक आहे पण तुम्ही जर टाईमपास वगैरे केलं तर 3-3.5 तास लागू शकतात. आणि दुपारी येणं तर अवॉइडच करा कारण खूप ऊन आहे. आणि बघू शकता किती वर आहे ते. तर अजून 10-15 मिनटं लागतील मग आमचा ट्रेक कंप्लीट होईल. मग वर जाऊन आम्ही काहीतरी बिस्किट वगैरे खाऊ, थोडा वेळ थांबू आणि ना 1:30-2 वाजता ट्रेक उतरायला घेऊ. तर मॅगी पण आम्ही आणली, ती पण बनवू थोड्या वेळाने वर. तर बघू अजून 20-25 मिनटं लागतात की. जास्त गर्दी नाही, इलेक्शन आहे तर भरपूर गर्दी कमी आहे. त्यामुळे जाताना फक्त 3 जण दिसले खाली आणि वर एक उतरताना दिसतोय. अजून वर किती जण असतील माहिती नाही. तर बघू, चालतोय आता, बघू अजून किती वेळ लागतोय. खाली तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे अजून. एवढं काही कठीण नाही चालायला, वाट वगैरे चांगली आहे. एवढं डिफिकल्ट नाही ट्रेक, इझी आहे. तर पोचलो आम्ही, फक्त 5 मिनटाचा रस्ता बाकी आहे. वरून व्ह्यू बघू शकतो आपण. आणि बघा हा फक्त तेवढाच पॅच बाकी राहिला, तिकडून सिड्या पण आहेत. मग वर पोचू आम्ही. खाली बघू शकता किती मोठी दरी आहे. ऊन पण भरपूर आहे. आता दुपारचे 12 वाजलेत. मी सकाळी 9 वाजता ट्रेक चालू केलेला, 9-9:15ला आणि आता 12 वाजलेत. तर ऑलमोस्ट 3 तास झालेत आमचे ट्रेक चालू होऊन. भरपूर टाईमपास केला म्हणून एवढा वेळ लागला, नाही तर लवकर पोचलो असतो. तर अजून 5 मिनटाचाच राहिला ट्रेक. वर पोचू, थोडा 1.5-2 तास थांबू वर आणि मग परत खाली उतरू. तर आता वर पोचलो आहे मी आणि ही पाण्याची टाकी आहे एक वाटेत. पाणी गढूळ आहे. तर आता पोचलो आहे फोर्टवर. तर पोचलो आता आम्ही फायनली. आणि इकडे जे वातावरण भरपूर थंड आहे. आता दुपारची 1:30 वाजलं तरी एवढं वाटणार नाही की गरम होतं आहे असं, ऊन वगैरे भरपूर असून पण. तर भरपूर थंड वाटतं इकडे, एकदम हवा पण येते थंड. तर इकडे एक शिवलिंग पण आहे, छोटं पिंडी आहे आणि त्यासमोर नंदी पण आहे. दाखवतो तुम्हाला, थांबत खाली उतरून. आणि तिकडे एक पाण्याची टाकी होती, याचं पाणी गढूळ होतं. पण इकडे एक पाण्याची टाकी आहे, तर पाणी साफ आहे, पिऊ पण शकता खाली.
इकडून खाली पाण्याची टाकी आहे आणि इकडे शिवलिंग आहे छोटंसं आणि समोर नंदी आहे. इंस्टावर भरपूर व्हिडिओ बघितले असेल खूप जणांनी टाकलेले तरी आहे. आणि इकडे महाराजांची प्रतिमा आहे. तर जाऊन पाया पडायला चप्पल वगैरे काढून. आणि खाली महादरवाजा पण आहे इकडे, खाली उतरावं लागेल महादरवाजासाठी. खाली महादरवाजा आहे आणि इकडे आहे ती पाण्याची टाकी. तिकडे पाणी पिऊ पण शकतो, साफ पाणी आहे म्हणजे घालू ते काका बोललेले झऱ्याचं पाणी आहे बघा. आणि इकडे राहायची पण राहू पण शकतो आतमध्ये. ते फ्रेश पाणी आहे जी झऱ्यातून येत आहे. हा खाली अजय आहे. तर हा एक प्राणी पण आहे असा कोणता तर माहिती नाही. आणि इकडे असं छोटंसं कोरीव काम पण केलं. भरपूर थंड वातावरण आहे इकडे, एवढं वाटणार नाही आपल्याला. गरमीतून आलो तरी एकदम थंड वाटतं इकडे. हे दरवाजासाठी हे अगोदरच्या जुन्या काळात जे असायचे इकडून एक लाकूड टाकायचं ते इथपर्यंत म्हणजे पूर्ण दरवाजा असा पॅक व्हायचा असा. तर त्या टाईपमध्ये आहे. आणि पाणी पण थंड आहे का? पाणी पण थंड आहे. हे पण झऱ्याचंच पाणी आहे आणि हे पण झऱ्याचंच वरून येणारं पाणी आहे. हे तो पूर्ण फ्रेश पाणी आहे. हे तोंड पण ठेवलं. तर आम्ही नाश्ता वगैरे घेऊन नाही आलेलो. 4 पॅकेट मॅगी घेऊन आलेलो जी वर आता बनवून खाऊ आम्ही. आता तरी 5 मिनटं तरी फक्त आगच पेटवत होतो. आता अजय बनवतोय मॅगी. चांगलं आहे इकडे. तर तुम्ही काय बनवायला वगैरे आणत असेल तर चूल वगैरे आहे इकडे बनवलेलीच. आणि टेंट वगैरे जरी आणला तर इकडे लावून रात्री वगैरे स्टे करू शकतो. तर इकडे हा राजवाडा आहे, बघू शकतो आपण राजवाडा. तिकडून आम्ही वर आलो. इकडे खाली मंदिर होतं ते. तर आता आम्ही बेसला पोचलेलो आहोत. इकडून आमचं ट्रेक चालू झालेलं. जे गार्डन होते तिकडे आम्ही तिकीट घेतलेली 30 रुपयाची. तर बेसला आलो होता. आम्हाला चढायला खूप वेळ लागलेला आम्हाला. आता ट्रेक आम्ही उतरायला 4:45 वाजता चालू केलं. आता वाजले 5 म्हणजे 1.25 तास लागला उतरायला. कारण उतरायला मी टाईमपास नाही कारण बसलो पण नाही कुठे, कंटिन्यू चालत होतो. तर 1-2 मिनटं कुठेतरी उभं राहिलो असेल तर. पण एवढं चढायला भरपूर टाईम लागलेला. आपण 3 तास चालतच होतो आम्ही. तर आता इकडून आम्हाला आसनगाव स्टेशनला पण जायचं आहे. बघू पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटतो, नाही तर मग ऑटो करावे लागेल, नाही तर मग परत चालावं लागेल जसं चालत आलेलो तसं. तर खूप भारी गार्डन वगैरे बनवून ठेवलं. 30 रुपयाच्या मानाने ठीक आहे, पण तेवढा मेंटेनन्स पण आहे. तर आता प्रॉपर आम्ही बेसला आलोत रोडवर. आणि इकडून आता बघू का बाईक वगैरे भेटते तर, कारण ऑटो पण कुठे भेटत नाही. इकडून स्टेशन 6 किलोमीटरवर आहे, 6-7 किलोमीटर काहीतरी. नाही तर मग चालतच जावं लागेल. तर आता आम्ही शहापूरला पोचलो आहे. ते आम्हाला वाटेत एक दादा भेटलेला, तर त्याने आम्हाला शहापूर इथपर्यंत सोडला. आणि इकडून आता आम्हाला ऑटो भेटणार आहे, शेअरिंग ऑटो 20 रुपये शेअरिंगवर, जसं आम्ही सकाळी आलो तसंच. तर भरपूर टाईम वाचला आमचा, कारण आम्हाला 2-2.5 तास परत चालावं लागलं असतं. तर दादाने आम्हाला सोडलं टेम्पोमधून. तर आता आगासावरून ट्रेन बघून फायनली आता दिव्याला पोचलो. तर अशा प्रकारे हा ट्रेक झाला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेपाळसाठी.